पत्या गोरा झाला तू. होय ना, सांगू होतो. मग तिकडे आफ्रिकेत कोण पटली की नाही? आफ्रिकेत कोण पटली की नाही? नको. अजून नाही आवडली कोण? नाही. म्हणजे आपल्या कोकणातलीच करतलं तर. मग विषय आता किती वाजले तकडे? आता 4:40 झालेत. संध्याकाळचे. हा. आज काय जेवलं? आज नॉर्मल होतं जेवण. डाळ भात कोबीची भाजी. सगळे विचारतात तू कधी येतलं. हा ते 6-7 महिने आहेत अजून. आणि अजून एक प्रश्न आहे सगळ्यांचा, बहिणीच्या लग्नात किती नाहीलं? लाईट बंद होते ना. बंद होते? मग खरं खरं ना का खोटा? नाही, प्रॉब्लेम चालू होते ना. अच्छा. म्हटलं उगाच रिस्क नको एवढं. सगळं काय तर शांत होऊन दे, मग आपण येऊया. हा, मग हे काय तर एकदाच देऊया. मग हे काय तर पनाक एकत्रच देऊया. सगळ्यांना शुभ सकाळ. आमच्या फोंड्यातल्या घरी सूर्य पाठसून उगावता आणि पुढे येऊन मावळतं. घर हे नेहमी पूर्व पश्चिम असं मानलं जातं. आणि आता सकाळी ते एक दिवस आड पाणी येतं फोंड्यात. हे लिंबाचं झाड जगलंय कसं असं, तर श्वेता त्याला रोज पाणी घालते. हे कढीपत्त्याचं झाड आहे. इथे एक आहे आणि तिथे शेडच्या बाजूला बघते ना ते एक आहे. तर अगदीच पानं नव्हती, पण जसं पाणी घालायला सुरुवात केली पानं आलीत बघा कढीपत्त्याला. आणि पत्त्याशी काल गप्पा मारून खूप मजा आली. होप सो तुम्हाला पण पत्त्याला बघून छान वाटलं असेल. आता आजच्या दिवसात आपल्याला मसाला भरायचा आहे आणि पॅकिंग वगैरे आहे. सो कालचं आणि आजचं दोन्ही कंटिन्यू होईल. चला, सूर्यदेव महाराज की जय. न्यारी करू मंडळी. तर हे आहेत माझे लक्ष्मीनारायण आणि काय लव बर्ड्स, हेमा मालिनी आणि धर्मेंदर. तर काय करताय पप्पा तुम्ही? वजरी घेऊन येणार सकाळी. कुठून? कन्याडी. ओके. किती वजरी आहे त्या? एक वजरी. एकच वजरी एवढी झाली? मोठ्या पकडायची. मोठी होती ही. साप बीप केलात की? येऊन साफ केलंय तू येऊच्या आधी कापून ठेवला. मग तर जे व्हेजिटेरियन आहेत किंवा ज्यांना हा प्रकार आवडत नाही त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा. सॉरी, बघू नका. पण अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांना वजरी हा प्रकार जीव की प्राण आहे. त्यातला एक जीव की प्राण हे आमचे आजोबा होते. त्यांना ही वजरी खूप आवडायची आणि ते स्वतः पण खूप छान बनवायचे. आणि त्यानंतर आमची आजी, त्यानंतर आई, आमच्या आत्या, लाडक्या, पप्पा स्वतः बनवतात. मग आज कोण बनवतंय वजरी, पप्पा की आई? तुम्ही बनवताय? बनवाल? ओके. आणि आई काय बनवणार आहे? हे बकऱ्याचे पाय आहेत आणि हे भाजून घेतलेत काय? गेळा काढलाय. गेळा काढून घेतली. मेन वया. हा. आता या गेळा म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं झालं तर बकऱ्याची पायाची टापी असते. तळ पाय म्हणतो आपण. हा, त्याच्या जे बाहेरचं कडक जे कव्हर असतं ते काढून घ्यायचं आणि आतलं जे पौष्टिक तत्व आहे ते आपण वापरायचं. काय काय लागणार आहे साहित्य? साहित्याला भाजकं वाटण लागणार आहे. हे भाजकं वाटण आहे. यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, आलं. आपले गरम मसाले सगळ्या मसाल्यात गरम मसाले. आपल्या मसाल्यात सगळा गरम मसाला आहे, खडा मसाला. आणि वजरीसाठी आपण हे घेणार आहे बारीक चिरलेला कांदा. आमच्या आईने कसं छान चिरलाय बघा कांदा. आणि ते ही लसूण फोडून घेतली, पाकळ्या साफ करून घेतल्यात ना. ओके. मला सगळ्यात आधी वजरी करून घेऊया. त्याची काय प्रोसिजर असेल? याचा फोडणी तयार करूया. 10-12 शिट्या करायला लागेल. कुकरात घालून उकडून घेऊया. किती शिट्या करायला लागतात तरी? 10-12 शिट्या चांगली उकडतात. आणि मग पागळून घ्यायची, चांगली फडफडीत करायची. ओके. मग घेऊया कुकरात लावून. काळी असेल तर नाही चालत वजरी? नाही, ते पोटाचं बिघड असतं. अच्छा. पांढरी म्हणजे निरोगी वजरी. ओके. आता आपण कुकरात घालून हिला किती शिट्या? 10-12 शिट्या. 10-12 शिट्या द्यायच्या. आणि पायांना त्या किती शिट्या? पायाला पण 5-6 द्यायच्या. ओके. तर पाय बारक्या कुकरात घातलेत, वजरी मोठ्या कुकरात. दोन्ही आता छान शिजून घेऊया आणि मग फोडणीची प्रोसेस बघूया. ओके. तर बाकीचं आता कुकरातलं थंड होईपर्यंत आमचे आई बाप्पा येते चुलीवर चपात्या करतात.
हे यांचं रेग्युलर काम आहे. आई लाटून देणार, पप्पा भाजून काढणार. भजी बिजी आंबोळी घावणे सगळं पप्पा. ह्या आई किती लकी आहेस बघ तू. आई म्हणत जा भूतकाळ राऊंड मारून. ओके, चपात्या झाल्या आहेत आणि हे पाया सूपसाठी जे आपण कुकरात घातलेले ते पाय शिजून झालेत. आणि आता आपण पाया सूप कसं करतात ते बघायचं आहे. सोबत पाव असते तर कामच झालं असतं, पण ठीक आहे. आणि पाया सूप जितका स्पायसी कराल, झणझणीत कराल, तितकी तुम्हाला खायला मजा येते. सो आपला मसाला एकदम टू मच स्पायसी आहे. ज्यांनी वापरला त्यांनी कमेंट करा, ज्यांनी नाही वापरलं त्यांनी मेसेज करा व्हॉट्सअपला. व्हॉट्सअप नंबर काही आपला मसाल्याच्या ऑर्डरसाठी 7738002260. आणि ज्यांनी नाही मागवलं त्यांनी मागवा आणि नक्की आमच्या स्वप्नांना साथ द्या. ओके, तेल तापलेलं आहे. आता आपण सगळ्यात आधी काय घालूया आई? कांदा तापून इधर तापला तर फोडणीसाठी बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि त्यानंतर अर्धा एक त्यातला तरी झालेत कढीपत्त्याची हिरवी पानं. आणि आता हा सुरेखा मसाला जो आपण फोडणीत घालणार आहोत. मसाला झणझणीत असल्यामुळे जास्त वापरायची गरज नाही. आणि तिखटपणा आणि रंग त्याबरोबर सुवास आणि चव चारही गोष्टी आपल्या मसाल्यात आहेत. तर फोडणी परतून झाली तसं लगेच आईने ते कुकरात जे बकऱ्याचे पाय होते आणि त्याचं पाणी होतं अर्क होता तो सगळ्या टोपात घातलाय. आणि आता आपल्याला हवं तितकं आपण रस्स्यासाठी पाणी घालायचं आहे आणि थोडं कड येऊन द्यायचं आहे पाण्याला. सोबत चवीपुरता मीठ घालायचं आहे. आई म्हणते पाणी जरा गरम करूया आधी. तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय. वाटणही जास्त नाही लागत ना पाया सूपला, थोडंच लागतं. अगदी नावाला. कमी लागतं. जितकं मसाल्याचं पाणी आणि पायाचं सूप असेल तितकं त्याला अर्क त्याला चव जास्त येणार. बस एवढं आणि जरा पाणी व्हाय ना मग तूच म्हणतो आणि पाणी व्हाय. मंडळी बघू शकता आता इथे पायाच्या सूपाक कड इल्लेली होत. आता जरासं वाटण लावायचा आणि वरून ही कोथिंबीर शिवरायची जी आमच्या आईने कापलेली आहे. हा एवढी नाही घालायची, थोडी घालणार. हा थोडी घाल. आणि मीठ मसालो घातलं जात त्यामुळे पाया सुपक. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे आपल्या मसाल्याची खासियत, ना तुम्हाला वेगळा असा मटन मसाला वापरायचा आहे, ना चिकन मसाला वापरायचा आहे, ना गरम मसाला वापरायचा आहे. फक्त आपला सुरेखा मसाला वापरा. आणि हळद पण वापरला तरी जमत. हो, हळद पण आहे बघा हा मसाल्यात. बस थोडं पातळ, लवंग पातळ थोडं. जरासं लावा नावा काजू. बस झालं. तर म्हणजे आता चुलीवरचं सगळं पप्पांनी आमच्या हातात घेतलंय होल्ड. आता ही वजरी ते करणार आहेत. वजरी बघू शकता किती फडफडीत झाली आहे, सुकी एकदम आणि छान शिजली पण आहे. फोडणीला काय वापरायचं पप्पा? आता पहिला आपण ही कढीपत्त्याची पानं आणि 10-15 लसणीच्या पाकळ्या. त्याच्यानंतर तर कढीपत्त्याची पानं घालून झाल्यावर लसणीच्या पाकळ्या घातल्यात आणि आता बारीक चिरलेला कांदा. काय म्हणताय? ह्याला गोडा तेल कमी वापरायचं. का ते? ह्याला तेल सुटतं. अच्छा, वजरीला तेल सुद्धा. हा, वजरीत तेल असतं. तुम्ही बघू शकता पप्पांनी अंगावरून तेल घेतलंय. आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की आपण यामध्ये आपला घरचा मालवणी मसाला घालणार ना. हो, ग्रेव्ही तयार करायची. ओके. तर कांद्याचा रंग बघू शकता छान गोल्डन ब्राऊन होत आलाय. आणि आता आपला सुरेखा मसाला. ओके. तर मसाला छान चुलीवर परतवून घेऊन आता ही वजरी घालतोय आपण. आणि आता वजरी छान परतून घ्यायची एकदा. सगळा मसाला आणि कांदा तो वजरीला लागला पाहिजे. आणि त्यानंतर मग आम्हाला जरासं वाटण मीठ. तर आता पप्पांनी ते चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि आता हलकंसं वाटण लावणार आणि मग वजरी छान फडफडीत होईपर्यंत तिला ढवळत आणणार. जरा नावाला पाणी नावाला परतवत राहायची. ही चांगली ढवळत राहायची सुकेपर्यंत. थोडीशी खरपूस होऊ द्यायची वजरी. पटपट ना. हा, म्हणजे ती ड्राय होईल ती तुम्हाला खाताना छान लागणार. तुम्हाला कधी आठवतंय तुम्ही पहिल्यांदा वजरी कधी खाल्लेली? असं पहिल्यांदा वजरी मी ठाण्यातच जाऊन म्हणजे वयाच्या 18 वर्षानंतर. नंतर
इथे काय बकरे कापायचे असे सणासुदीला, हां पण ते काय मिळायचे नाही आपल्याला. ओके आणि असे मार्केटला बकरे कापणारे नव्हते ओके. तेव्हा. मग तेव्हा काय किती रुपये बकऱ्याची वजरी मिळायची अंदाजे? त्यावेळी म्हणजे मी ठाण्यात गेलो त्यावेळी 25-30 रुपये. हां ना. होय. आता आता 400, 350 जसा नग असेल तसा. ओके. 860 रुपये बकऱ्याचं मटणच झालं. बापरे, ठाण्यात जास्त आहे. ठाण्यात जास्त आहे, 1000 होईल ते आता पूर्ण. खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडात पाणी येईल. होय होय. लिंबू आणि कांदो आणि पाव नाही तर भाकरी. हे. आमच्याकडे चपातीचा. हां. आता वजरी फडफडीत झाली. तर पाया सूप हा रेडी झालेला आहे. या मंडळी जेऊ घ्या. ओके. तर लैला मजनू आमचे लवपट जेवायला बसलेत. आणि कशी झाली वजरी आई? मस्त झाली ना. ते छानच कसं लागेल. भारी झाली, मला पण आवडली. चला मंडळी, आम्ही आता जेवू बसतो. तुम्ही पण जेवू केव्हा. आणि आमच्या आई बाप्पांनी हे चुलीवरचं जेवण कसं केलंय कमेंट करून नक्की सांगा. व्हेजवाल्यांसाठी सॉरी. आणि मसाला मागवायचा असेल तर लवकर मागवा, पाऊस यंदा मे महिन्यात येतलो. आज परत 40 किलोची ऑर्डर आली आहे सकाळपासून. सो आता नवीन मिरच्या आणायची वेळ जवळ आली आहे. आत्ता माझ्या हातात फक्त 70 किलोचा माल आहे. आई म्हणते 200-300 किलो बनवून ठेवूया. जेऊ बोलो आई. सगळ्यांनी तर मस्त वजरी मसाला पाया सूप खाऊन छान झोप काढली. त्यानंतर कामाला सुरुवात केली. आणि आता ही एवढी पार्सलं आहेत ज्यामध्ये जास्त तो मसालाच आहे. आणि ही बघा इथे 15 किलो नाही सॉरी 8 किलो मसाल्याची ऑर्डर आहे. कुठेतरी 15 किलोची पण ऑर्डर आहे. तो बॉक्स बहुतेक आतमध्ये आहे. आणि बाकी 3 किलो 2 किलो 5 किलो अशीच ऑर्डर आहे मसाल्याची. किरकोळ 2 किलो आणि अर्धा 1 किलो अशी बारीक सारीक नवीन ऑर्डर आहे. पण जुन्या कस्टमरांची ऑर्डर भरपूर आहेत. काजू आणून ठेवलेत, पण काजूपेक्षा मसालाच आहे. इथे पण ही ताई आमची पॅकिंग करते. दादा जरा बाहेर गेला आहे. तिथे ते गावठी तूप आहे. त्यानंतर घावणे पीठ आहे, वडे पीठ आहे, मसालाच आहे. आणि श्वेताची सुट्टी असून पण श्वेता मला मदत करते. श्वेता थँक्यू. दमली आहे. राजवीर किती वेळाने झोपला आहे? आज दुपारी झोपलाच नाही आहे. हां. आणि आता जवळ पाऊण तास बाजार भरून रडून आता झोपला. काय वाटतं मसाल्याची ऑर्डर कशी आहे यावर्षी? छान आहे, खूप छान response है ना? आहे. मसाला पण खूप छान आहे. गेल्या वर्षीपेक्षा. हां, चवीत काहीच पडत नाही. प्रत्येकाचा तसाच आहे टेस्ट. आम्ही प्रत्येक स्लॉटमधला वापरतो काय? येस. आम्ही अजून स्वतःला ठेवला नाही मसाला.